हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आपल्या. जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं, आपण सगळं काम वगैरे करून उपनेर वगैरे करून पुण्याला परत यायचं होतं मला. सो मी एक दिवसासाठी पुण्याला आलो होतो आणि आता मी परत बाईकवर मीन्स आपल्या बुलेटवर परत आता गावाला चाललो आहे. कारण आपल्याला तिथे ज्वारी पेरायची, तर ज्वारीची पेरणी करण्यासाठी मी आता गावाला चाललो आहे. आता मी निघतो आहे आणि चला बघूया, ट्रॅव्हल निघतो आपण आता. बाय बाय केले सगळ्यांना, पण भेटूया आता रस्त्यामध्ये. आपला प्रवास सुरू झालेला आहे. त्याच्या आधी पण मी केलेले सोलो राईड्स, मुंबई, कोकण, बीड असे केलेलं आहे मी, महाबळेश्वर आणि गावाला पण गेलो आहे. पण आपल्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम करतो आहे. थोड्या वेळाने आपण थांबूयात पुढे गेल्यावर पेट्रोल भरण्यासाठी. टँक फुल करून आपण डिरेक्ट निघणार आहोत नगर रोड. आणि बघूया आपल्या प्रवासामध्ये काय काय भेटतं आपल्याला. आपण आता आहोत कॅम्प कॅन्टोन्मेंट एरियामध्ये. आणि हे वातावरण असं आहे ना, मीन्स इथलं लहानपणापासून बघतोय मी, की मी आधीपासून इथं आलो की आधी रस्ता चुकायचो आणि आजही चुकतो असं कधी कधी. मीन्स हा तर दरवेळेसचा रस्ता झाला आहे म्हणून काय वाटत नाही. पण समजा इन केस समजा असं दुसऱ्या कोणत्या रस्त्याने जायचं म्हणलं तर मीन्स तो रस्ता कळणारच नाही लवकर. खूप झाडी असल्यामुळे कन्फ्युजन होतं की आता कुठे वळायचं वगैरे. आणि आता पुढे जाऊन आपण येरवडामध्ये पेट्रोल भरूयात, टँक फुल करून टाकू आणि बघूयात कुठे गाडी रिझर्वला येते का. मी मागे गेलो होतो त्यावेळेस फुल टँकमध्ये गाडी गावाला जाऊन तिकडे फिरली पण होती. त्यामुळे ॲव्हरेजचं म्हणायला गेलं तर मी असं कधी तिथं ॲक्झॅक्ट ॲव्हरेज काढलेला नाही आहे. पण बऱ्यापैकी तिथं ॲव्हरेज आहे, मीन्स परवडण्यासारखं. पण बुलेट अशी बाईक आहे की जी चांगल्याला परवडत नाही. आणि आता निघताना मी फक्त सर्व्हिसिंग केली तिची, त्याची कॉस्टिंग मला 4,000 to 5,000 आली. म्हणजे नॉर्मल सर्व्हिसिंगसुद्धा जर तुम्ही करायला गेले तर चांगला येतो. आणि त्यामुळे लोक गाडी घेतात खरे, पण नंतर विकून टाकतात. कारण गाडी परवडत नाही, म्हणजे फ्युल इफिशियन्सी नाही आहे, व्हायब्रेशन खूप आहे. पण जे कोण बाईक एन्थुसियास्ट आहेत त्यांना खूप म्हणजे वेड आहे बाईक्सचं, त्यांच्यासाठी गाडी मीन्स म्हणतात ना एक रॉयल राईड आहे. मीन्स किती व्हायब्रेशन असू द्या, किती कमी ॲव्हरेज असू द्या गाडीला, पण ते लोक ही गाडी चालवणार जसे की मी. कारण मी ही गाडी आता मला वाटते 6-7 वर्ष झाले असतील मला या गाडीला हातात घेऊन. कारण 2015 डिसेंबरची गाडी आपली. आणि त्याच्यानंतर एक वर्षभरच वडिलांनी वापरली असेल माझ्या पप्पांनी. आणि त्याच्यानंतर मग सरळ गाडी माझ्याकडे झाली, म्हणजे मीच चालवतो तेव्हापासून. तर 2015 नंतर ते आत्तापर्यंत किती वर्ष झाले ते तुम्ही आता मोजून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण मी आता गाडी चालवते आणि मी काय कॅल्क्युलेशन करणार नाही आहे आणि माझं मॅथ्स काय एवढं पक्कं नाही आहे. तुम्ही सांगा मला किती वर्ष झाले, काय झाले. आपण आलो आहे आत्ता रेल्वे क्रॉसिंगवर. पेट्रोल पंपावरच भेटूयात आपण. काय होतं आपल्याकडे असे प्रॉपर इक्विपमेंट नाही आहेत, हेल्मेट, कॅमेरा माउंट वगैरे, गोप्रो वगैरे तसं. कारण गाडी चालवताना फोन हातात धरून रेकॉर्ड करावं लागतं. तर आपण आता डिरेक्ट पेट्रोल पंपावर भेटूयात आणि तिथून पुढे हायवेला. मागच्या वेळी जिथे पेट्रोल भरलं होतं तिथे आपण आता. येरवडा खूपच लांब होईल कारण मी बघितलेलं नाही आहे बाईकमध्ये पेट्रोल किती आहे. तर आपण टँक फुल करूया. एका हाताने शूट करायचं आणि एका हाताने राईड करायचं. अवघड येते, मीन्स अवघडून जातं पूर्ण एका हाताने गाडी चालवायची म्हटलं की. सो आपण आता टँक फुल करूयात. टँक फुल करतो आपण.
आता हे झालं की आपण डिरेक्ट हायवेला भेटूया, कारण मध्ये आधी मी शूट करणार नाही आहे. चलो हाईवे की तरफ. टँक फुल केलं आहे आपण आत्ता. हे बिल. तर या पेट्रोलमध्ये गाडी कुठपर्यंत जाते, मीन्स ऑनमध्ये गाडी गावापर्यंत जाते आणि गावामध्ये फिरते पण. आणि आपण आता हायवेला जाऊयात आणि तिथे फोन मी बाहेर काढतो. सिटीमध्ये मी काही फोन बाहेर काढणार नाही आहे. चलो बाय. आपण आत्ता आहोत खराडे बायपासच्या सिग्नलवर आणि मी कंटिन्यू 60, 70, 80च्या स्पीडवर क्रूज करणार आहे. ॲव्हरेज वगैरे मी काय काढत नाही आहे, पण मला बघायचं आहे की गावाला गेल्यावर किती पेट्रोल गाडीमध्ये राहते. सो 60, 70, 80च्या स्पीडवर आपण कॉन्स्टंट राहणार आहे. मध्ये आधी बघूयात आपण, थोडंफार जास्त कमी होईल स्पीड. प्रॉपर हायवेला लागलो आपण आता. खराडी वाघोली वगैरे सगळं पास केलंय. 60-70च्या स्पीडवर आपण आता क्रूज करतोय. मजा तर खूप येते. जसं की ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, आपण सोयाबीनचं पूर्ण काम केलं, म्हणजे जे पीक आपलं निघलं ते सगळं त्याचं काम केलेलं आहे. आणि ते आता स्टोअर करून ठेवलं आहे आपण घरामध्ये, कारण रेट आता कमी, आपल्या पिकाला रेट कमी येईल आता, कारण मार्केट प्राईस पण डाऊन आहे. 4100च्या आसपास आता रेट चालू आहे. सो आपण काही दिवसांनी तो सोयाबीन विकायला काढणार आहे आणि तो आता स्टोअर करून ठेवला आहे. तर या पिरियडमध्ये आपण ज्वारी पेरणार आहे पूर्ण रानामध्ये. म्हणजे आता मी आता चाललो आहे त्याच कामासाठी, म्हणजे आता मला पेरायची ज्वारी. अर्धं काम आधी झालेलं आहे. मी पुण्याला यायच्या आधी पुण्यामध्ये थोडंसं काम होतं. सो वन डे रिटर्न आम्ही ट्रिप मारली, म्हणजे काल आम्ही पुण्यामध्ये होतो आणि आता मी परत चाललो आहे जामखेड राजुरीला. बाईकवर सोलो ट्रिप आपल्या पहिलाच असेल ब्लॉग. त्याच्या आधी आपण केलेला तो ज्युपिटरवर, तेव्हा पप्पासोबत गेला. वातावरण पण मोकळे, पावसाचे काही सिम्पल नाही आहेत. एकदा असंच रात्री चाललो होतो कारमध्ये, त्यावेळेस कार नवीन होती आणि हे जे ट्रक आता येतात शिरतात अशा मध्ये तर ते बघत नाहीत गाडी येते कसं काय, कारण डिरेक्ट ते रस्त्याच्या आडवे येतात. त्यावेळेस नवीन गाडी होती आणि रात्रीची वेळ होती. आम्ही गावाला चाललेलो की आलो होतो. ओके, हां, येत होतो आम्ही गावावरून. तर त्यावेळेस ट्रक आडवा आला होता आणि पप्पा ड्राईव्ह करत होते आणि आमचा ॲक्सिडेंट होता राहिला होता, कारण आम्ही होतो स्पीडमध्ये. आणि तरी कशी तरी पप्पांनी गाडी त्यावेळेस कंट्रोल केली होती. आणि असे ट्रक हे जे आहेत ना, ते डिरेक्ट रस्त्याला आडवे येतात. हे लोकांना कळत कसं नाही मला ते कळत नाही, कारण हायवेला गाड्या क्वचित हळू स्पीडमध्ये असतात, सगळ्या ते स्पीडमध्येच असतात आणि ते बघत नाहीत गाडी येते काय येते. त्यांना काही फरक पडत नाही त्यांना ठोकल्यावर, कारण ते एकदम हाईटवर बसलेले असतात. काय होतं ते गाडीला डायरेक्ट खाली नुसती गाडी हलती, ट्रक धडकल्यावर काहीच होत नाही तिला, पण जो धडकतो त्याची वाट लागत होते ना सगळी. या लोकांनी थोडंसं काळजी घेतली पाहिजे रस्ता क्रॉस करताना. आय थिंक आपण आता भीमापुरे गावच्या अलीकडे आलो आहे.
त्यानंतर अजून काही महिन्यांनी मी कॅमेरा सेटअप घेणार आहे. मला गोप्रो घ्यायचा आहे आणि हेल्मेट माउंट वगैरे सगळं. कारण आपण जास्त करून असेच ट्रॅव्हल वॉक करणार आहे, सोलो ट्रिप्स वगैरे जास्त मारणार आहे. त्यासाठी मला त्याची गरज पडणारच आहे. कॅमेरा एक गोप्रो तर इम्पॉर्टंट आहेच आहे, गरजेचा. गोप्रो आणि कॅमेरा माउंट आणि नवीन हेल्मेट काय घ्यायचं आहे, कारण हायवेसाठी फुल फेस हेल्मेट पाहिजे. हाफकट हेल्मेटमध्ये असं रोड लिगल नाही आहे. रोड लिगल मीन्स म्हणण्याऐवजी हायवेला रूल आहे की फुल फेस हेल्मेट घालावं, असा रूल आहे. पण लोक साधंच घालत नाही, तर फुल फेस कधी घालायचे. तर आपण जास्त ट्रॅव्हल करणार आहे, सो आपण पूर्ण रूल्सचं रेग्युलेशनचं पालन करतच चालणार आहे. हेल्मेट वगैरे फुल फेस घेणार आहे. आत्ता माझं जे आहे ते हवेमुळे मला पटपट बोलता येत नाही. हाफ कट हेल्मेट आहे, हाफ फेस. ते हेल्मेट घेऊन त्याला कॅमेरा माउंट वगैरे लावून गोप्रो लावून आपण असे भरपूर ट्रिप करणार आहोत. वेळ फोन असं हातामध्ये पकडता येत नाही, कारण असं अडचण काही नाही आहे. पण एक हात अवघडून जातो मी गाडी चालवून. आपण इथून गावाला गेलो की तिथलं काम आहे, पेरणी वगैरे करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण तिथून पाटोल्याला जाणार आहे. आता आलो ते म्हणलं तर पाटोल्याच्या आईला पण भेटून जावं. तिला माझी आई तिचं म्हणायला गेलं तर माझी मम्मीची हे मामी, आमचं मम्मीकडचे रिलेशन खूप जवळजवळ आहे. आता मम्मीची सत्य मामी म्हणल्यावर आम्ही त्यांचे ते लहानपणापासून जातो, तिला आई म्हणतो. हे राजुरीचं आपलं काम झालं पेरणी वगैरे, तरी आपण पाटोल्याला जाणार आहे. आणि जमलंच तर तिथून पण ट्राय करूयात आपण की पाटोद्यावरून बीडला जाण्यासाठी, कारण आलो ते जवळजवळ आहे बीड आणि पाटोदा, तर तेही करून घेऊ. सारखं यायला जमत नाही बाईकवर. पण आपण लवकरच बाईक रायडिंगचे ब्लॉग सुरू करू. पाऊस सुरू झाला आहे आणि तो पाऊस जायची वाट बघतो आपण. आणि मी काही यावेळेस मागच्या वेळेसारखं भिजणार नाही आहे कंटिन्यू. सो मी आता बाजूला थांबलो आहे शेडमध्ये, ते चहा घेतो आणि पाऊस थांबायची वाट बघतो. कमी झाली तरी निघूयात आपण, तोपर्यंत इथे बाजूला थांबूया. भाई चहा दे रे. बनवायला लागेल का? बॅग मी पुढे घेतली, मागे बॅग लावून माझी पाठ दुखायला लागली. सो मागे आपण जिथे थांबलेलो तिथे गरज थांबायचा प्लॅन नव्हता आपला, पण पावसामुळे थांबायला लागलं. कारण मी स्टॉप कुठे घेणार आहे ते सांगायचं विसरलो. आपण निघल्यानंतर डिरेक्ट स्टॉप घेणार आहे ह्याच्यामध्ये चिचोंडीमध्ये, सॉरी पहिल्यांदा घेणार आहे सुप्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर घेणार आहे चिचोंडीमध्ये. सो हे 2 स्टॉपमध्ये घेणार होतो आपण, पण पावसामुळे थांबायला लागलं आपल्याला. आणि काय करायचं, कोड 6 घेऊन यार गाडी करून, गाडीला कोड 6 घेऊन कशाला करायचं. जर तुम्ही कोड 6 घेऊनच्या ऐवजी बुलेट क्लासिक 350 घेतली आणि 1 गेअर डाऊन केला, अशी गाडी आवाज करते नॅचरली. वातावरण परत क्लिअर झालंय आणि
आणि बॅग सारखे सरकते साईडला. आणि खांद्यांवर जर बंद घ्यायचे म्हणले तर परत पाच अवघडते. आता मला 100वर क्रूज करत होतो, पण उगाच ना ह्याला व्हायब्रेशन मशीन म्हणत, कारण 80च्या आसपास जरी गेलं तरी हँडल इतका व्हायब्रेट करतो की ते अनबेरेबल होतं. सो 60-70च्या स्पीडवर क्रूज करणं एनी टाईम बेस्ट आहे क्लासिक 350वर. यार मी लवकरच GoPro घेणार आहे आणि हेल्मेट, कारण हे असं फोन पकडून हात दुखून येतो. कोणी जर बाईक प्लॅन करत असेल की बाईक घ्यायची तर कोणती घ्यायची, त्यांना प्रश्न पडला असेल की क्लासिक 350 घेऊ, रॉयल एनफिल्ड कंपनी घेऊ किंवा जावा वगैरे दुसऱ्या कंपनीची घेऊ, तर हाय एंड टॉर्क आणि पॉवर आणि कम्फर्टसाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे मी तरी आतापर्यंत चालवलेली आहे गाडी जी मला कम्फर्टेबल वाटली क्रुझिंगसाठी आणि ऑफ रोडिंग वगैरे सगळ्यासाठी. तर मी म्हणेल की हिमालयन 450 बेस्ट बाईक आहे. इतका भारी कम्फर्ट आहे त्या गाडीला, कारण लांबपर्यंत टूर जरी केलं तरी पण ती गाडी एकदम प्रॉपर चालते, अशी पुढे डिस्कम्फर्ट वाटत नाही त्या गाडीला. माझ्या डोक्यात प्लॅन येतोय की पुढे मागे हिमालयन 450 घ्यावी, पण लगेच तो प्लॅन मी काय आता करणार नाही आहे. कारण आत्ता तरी सध्या आता नवीन तुम्ही जर बघितलं असेल माझे शॉर्ट्स वगैरे, तर मी आत्ता नवीन फोन घेतला आहे सॅमसंग S24 अल्ट्रा. ही शूटिंग पण त्याच्यातच चालू आहे आणि लवकरच इन डेप्थ आपल्याला परत जायचं नाही डेप्थमध्ये. सो आपण या फोनचं सगळं क्लिअर झाल्यानंतर बाईक प्लॅन करणार आहे. बाईक तर घ्यायचीच आहे मला नवीन. प्रॉब्लेम असं आहे की आमच्या इथे लावायला जागा नाही. आधीच आपल्या 4 टू व्हीलर आहेत स्वतःच्या आणि त्या पूर्ण दारांमध्ये लागलेल्या असतात आपल्या घरासमोर. सो आता ही जर गाडी नवीन घ्यायची म्हटलं तर अवघड आहे तिला इथं आपल्या इथे लावणं, कारण आता जागाच उरलेली नाही आहे. मला दुसरीकडे कुठेतरी पार्किंग किंवा मग डिरेक्ट आपला फ्लॅट आहे खराडी साईडला सेन्सरच्या इकडे, तिकडे जावं लागेल पार्किंगला. पण जर आपल्याला सारखं ब्लॉगिंग वगैरे करायचं असेल तर ती गाडी मला घरी ठेवावी लागेल. सो आम्ही काय प्लॅन करतो आहे की एक नॉन गिअर गाडी आपली ती गावाला पाठवून द्यायची, कारण तिकडे फिरायला गाडी नाही आहे आपल्याकडे. तिकडे इथून इथे जायचं, जवळच्या जवळ जायचं म्हटलं तरी पण कार काढावी लागते. सो तिथे एक नॉन गिअर गाडी तिकडे ठेवणार आणि एखादी नवीन बाईक घ्यायचीच आहे मला, तर नॉन गिअर प्लॅन करायची की हिमालयन 450 प्लॅन करायची हे मला सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये. यायचं आहे मग नगर यायचं आहे, तर आपल्याला गावाला जाऊच तर अंधारच होणार आहे, कारण आपण निघलोच 3 वाजता आहे आणि आत्ता वाजलेत 5. सो निघून आपल्याला 3 तास तरी झालेले आतापर्यंत. आणि आपण जर जोरात गेला असतो म्हणजे एकदम स्पीडमध्ये तर लवकर पोचलो असतो, पण आपल्याला ते करायचं नाही आहे. आपण बाईक घेतलीच त्यासाठी की आपल्याला प्रवासाचा आनंद घ्यायचा, नाही तर उगाच ते गाडी काढायची आणि पळवत घ्यायची, ते आपल्याला मला जमतच नाही, ते मला आवडतच नाही. एवढ्या लांब बाईक घेऊन जाणं म्हणजे माणूस त्या फिलिंगला एन्जॉय करण्यासाठी ते बाईक घेत असतो सोबत. काही जण उगाच ते गाडी काढा आणि जे गाडी पळवत नाही, रिस्क पण आहे अर्ध्यात. तुमचं रस्त्यात कोणती गाडी आडवी आली, काय जनावरात आडवी, काही होऊ शकतं. त्याच्याऐवजी गाडी जेवढी कंट्रोलमध्ये राहील तेवढं कधीही चांगलं. तर मलाही जमलं असतं की बाबा आता मी पळवत एकदम जोरात, मला तर आत्तापर्यंत सुद्धा क्रॉस केला असतं मी 1 तासाभराच्या आधीच. आता 3 तास झालेत आपल्याला एक्झॅक्ट, आणि अजून आपण सुप्यापर्यंत पण नाही आहे.
चांगले वेळ लागतोय, पण हळूहळू जाऊयात आपण. इफ यू कॅन सी, तिकडे रेनबो आलाय. आपण आता सुपा MIDC मध्ये आहोत, म्हणजे सुपा MIDC चा भाग पडतो. रेनबो खरं सांगू तर खूप दिवसांनी बघायला भेटलंय इंद्रधनुष्य. सुप्यामध्ये आपण थांबूया चहा प्यायला. मागे थांबलो होतो, पण तिथे काही चहा घेतला नाही आपण, कारण पाऊस थांबला होता आणि लवकरात लवकर आपल्याला गावाला पोचायचं आहे. लवकरात लवकर जेवढं आपण अंतर पार करू तेवढं कमी आपल्याला अंधारात ट्रॅव्हल करायला लागेल ना. ते जेवढं हळू जाऊ तेवढं आपल्याला अंधारात ट्रॅव्हल करायला लागेल. पुढे खूप अंधार पडणार आहे आणि रस्ताही चमचम असतो, त्यामुळे लवकरात लवकर तो पॅसेज आपल्याला पार करायचा आहे. सुप्यामध्ये आलो आपण आता. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल तुम्हाला कळेल की आपण इथेच मागच्या वेळेस चहा प्यायला थांबलो होतो. बॅग आपण ठेवूया इथेच. काका एक चहा द्या ना, गुळच आहे, द्या एक चहा. मागच्या वेळेस पण आपण इथेच थांबलो होतो आणि त्यावेळेस वारी चालू होती आपली पंढरीची. सो त्यावेळेस पण पाऊस सुरू होता खूप, पण आता पाऊस कमी होतो. सो आणि अवतार बघा तुम्ही, नुसतं धुळीत भरले. गाडी चावी काढायची, बॅग गेली पाहिजे, गाडी नाही गेली पाहिजे. चहा घेऊ आणि इथून पुढे करून तिथून मध्ये थांबू आपण. अवतार झाला अवतार. मुलाचा चहा, इथे चहा चांगला भेटतो. सो दरवेळेस आलो सुप्यामध्ये तर आम्ही इथेच थांबतो चहा घ्यायला. वगैरे काय आपण बिस्किटच्या पुढे म्हणा, आपलं बेकरी प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर फ्रेश आमच्या घरातल्या लहान मुलांसाठी घेऊन जात असतो आम्ही पुण्याला जाताना. गाडी किती भारी दिसते यार. अवघडून जातं माणूस, पण मजा खूप येते बाईकवर म्हणजे म्हणायला गेलं तर बुलेटवर. इतर बाईकचं मी काय अजून एक्सपिरियन्स एवढा घेतलेला नाही आहे. स्प्लेंडर आणि ज्युपिटरवर मी फिरत असतो, जास्त करून याच्यावरच फिरतो मी, पण या गाडीचा फीलच खूप वेगळा आहे. रॉयल लोक घे, रॉयल पसंत, रॉयल एनफील्ड. चहा घेऊयात आणि आपण आता पुढे प्रवासाला लागू. ओके, चहा पिऊन झाला आहे आपला, आता आपण परत प्रवासाला लागूयात. यायला कप खाली गेला आणि भेटूया डिरेक्ट चिचुंडी या गावामध्ये, तिथे आपण थोडंसं काहीतरी खाऊयात आणि पुढे तिथून पण प्रवासाला लागूयात. परत एकदा नगरच्या नवीन पूलवर आहोत आपण परत एकदा का, कारण मागच्या ब्लॉगमध्ये पण इकडूनच आपण एक शॉट सुरू केला होता. परत एकदा लाईट थोडी दूर झाली, आपण आपल्याला तिला टाईट करावं लागेल. बुलेटचा आज प्रॉब्लेम व्हायब्रेशनमुळे सगळे पुरेसे ढिले होते गाडीला. मी काल रात्री 3 वाजेपर्यंत बसून ती सगळी वायरिंग वगैरे केलेली आहे.
इंडिकेटर, सगळं रात्रीपासून 3 वाजेपर्यंत गेलं आणि सकाळी निघायचं. आणि बल्ब मिळाला नाही त्यामुळे सकाळी न निघता मी दुपारी 3 वाजता निघालो. कॅन्टोन्मेंट एरिया सोडला, आता नगरचा आला. आपल्या पुढे टाटा कर्व चालू आहे. टाटा कर्व चालू आहे. तिच्या मागे आपण चाललोय. टाटा कर्वची टेस्ट राईड चालली होती ना मेन टेस्टिंग, त्यावेळेस मी दोनदा बघितलेली आहे टाटा कर्व. विदाउट कॅमोफ्लाज वगैरे म्हणायला गेलं तर फक्त यूट्यूबवरच बघितलेली आहे. टाटाने ज्या नवीन गाड्या काढल्यात ना, त्यामध्ये असं वाटतं की त्यांनी लाईट्समध्ये खूप चीप मटेरियल वापरले. म्हणजे मी कोणाला नावं ठेवत नाही, पण जर तुम्ही बघितलं तर न्यू हॅरियर वगैरे, सफारी किंवा नेक्सॉन, त्याची जी पुढची जी कनेक्टिंग DRL आहे, हे DRLचे असे बल्ब्स थोडे असे दिसतात, म्हणजे त्याचे डार्क दिसतात ते बल्ब. आता ही लाईट अशी दिसते टाटा कर्वची, त्यात पण थोडे थोडे तुम्हाला मध्ये मध्ये असे पॅचेस दिसतील तुम्हाला नीट जर बघितलं. ते व्हिडिओमध्ये नीट एक्झॅक्ट दिसणार नाही, पण जर तुम्ही समोरासमोर बघितलं तर तुम्हाला त्याचे डिफरन्स समजेल. ते बघून असं वाटतं की यार चायना ॲटम वापरले असं वाटतं. इतर कंपन्यांचे DRL वगैरे बघितले तर हे बघा आत्ताच गेली हॅरियर, तर त्यांचे DRLमध्ये छोटे छोटे बल्ब दिसतात, असे दिसून येतात. ते असे बघायला थोडंसं कुठंतरी चीप वाटतं. प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते, काही जणांना ते आवडते, पण मला पर्टिक्युलरली त्याचं आवडत नाही, कारण ते नाही एवढं खास दिसत. टाटा कर्ववाले पण आपल्याला बघत होते. गाडीच अशी आहे यार, तिचा आवाज जरी आला ना तरी लोक वळून वळून बघतात. आत्ताच अंधार पडायला सुरुवात झाली. अजून आपल्याला नगर क्रॉस करून बाकीचे गाव क्रॉस करायचे अजून, तरी आपल्याला अजून चिचुंडी लागलेली नाही आहे. चिचुंडीमध्ये थांबणार आहोत, थोडंसं काहीतरी खाऊन मध्ये जाऊन पुढे निघूयात लाईटली स्नॅक्स. तर रस्ता दरवेळेस तर असल्यामुळे अशी काही भीती वगैरे वाटत नाही, कारण तरी पण तो रस्ता एकदम पुढे सामसुमच होतो, म्हणजे कोणच नसतं रस्त्याला. हा कुत्रा असतं मी म्हणणार नाही, कुत्रे नसतं, कारण त्या रस्त्याला तुम्हाला कुठं ना कुठं तरी कुत्रं दिसतं. तर जोगसपाट पण तिथे असं जास्त कोणी नसतं, तुरळक तुम्हाला माणसं दिसतील असे रस्ते. पण आम्ही दरवेळेस येतो जातो या रस्त्याने, त्यामुळे आम्हाला प्रत्येक गाव वगैरे त्याचं माहिती आहे. एक्झॅक्ट नावं माहीत नाही आहेत कोणत्या गावांची, मला तरी नाही माहिती आहेत, कारण मी असं कुठलं वाचत बसत नाही. तर मागे काहीतरी वागुंडे लागलं होतं आपल्याला सुप्याच्या आधी. चिचुंडीमध्ये थांबलो आता चहा घेतोय, काय खाणार वगैरे नाही आहे, कारण आता परत खाल्लं की सुस्ता होतं. आणि ती लूज झाली होती ती लाईट तिथली, ती पण आता टाईट केली मी थांबल्यावर. सो
अजून तास 2 तास लागतील आपल्याला जायला, कारण मध्ये रस्ता खूप खराब आहे. कुठे कडा आष्टीचा जो रस्ता आहे तो रस्ता खूप खराब आहे. तर 4 व्हीलरने जायचं म्हटलं तरी गाडी इतकी आदळती की पार नटबोल्ट ढिल्ले होऊन जातात गाडीचे. सो आपण हळूहळूच जाणार आहे. आणि आता मला वाटतं आपण पोचल्यावरच शूट करूयात, कारण आता रस्त्यामध्ये खूप म्हणजे खड्डे वगैरे येणार आहेत. माझा रोजचा रस्ता आहे त्यामुळे मला ते रस्त्याची रोजचा नाही म्हणता ना, दरवेळेचा रस्ता आहे. सो मला एक्झॅक्ट माहिती आहे कुठे काय येणार आहे. मध्ये काय वाटलंच तर मी शूट चालू करेलच. चिचोंडीमधून निघालो आहे आपण आणि नवीन बसवलेल्या म्हणजे ही साईडची लाईट आहे तिचा व्हाईट बल्ब परत बंद पडला. मागच्या वेळेस जी लाईट लावली होती त्याचा पण व्हाईट बल्ब या साईडचा बंद पडलेला. सो आता आपण डिरेक्ट गावाला गेल्यावर म्हणजे घरी गेल्यावरच बघू की वायर निघली आहे की काय झालं आहे, कारण मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे. मागाशी चालू होती लाईट यायच्या वेळेस आणि मध्येच बंद पडली, तुम्ही बघू शकता. तर व्हाईट लाईट लावली तर फक्त एकच बल्ब चालू होतो, आवाला बंद आहे. हो थ्रो चांगला आहे लाईटचा, पण आपण येल्लोमध्येच ठेवू थोड्या वेळात. व्हाईट लाईट जर बंद केली तर हा असा लुक येतोय. काही वेळाने पुढे खराब रस्ता लागेल, सो पुढे मी काही शूट करणार नाही आहे. डिरेक्ट गावाला गेलं तुम्हाला सांगतो की मध्ये मध्ये काय लागलं आपल्याला, कसा झाला प्रवास वगैरे. हा जो बल्ब आहे इथला ब्ल्यू बल्ब तो पण आपल्याला अर्जंटमध्ये भेटला नाही. सो तो बल्ब पण मी आता जामखेडला गेलो की उद्या परत येऊ आपण जामखेडला आणि बघणार आहे की बल्ब भेटतोय का आपल्याला. तो बुलेटचा आय बल्ब म्हणतात त्याला, पार्किंग लाईट ती भेटते का आपल्याला. व्हाईट बल्ब चालू पाहिजे होतं बरोबर, आजच त्याला बंद पडायचं होतं. नॉर्मल लाईट पण आपण चांगली बसवली होती पण तिला पण थ्रो आता कमी झालं आहे. असे रस्ते आहेत सगळे पूर्णच आमचं, कोणी जास्त नसतं या रस्त्याला. सो मी लवकर निघत होतो, काय गाडीच्या कामामुळे मला लवकर निघता आलं नाही. मग छोट्या आपल्याला वेळ झालाच, अंतर पडला, खूप पल्ला गाठायचा आपल्याला. माणसं रस्त्यामध्ये भेटलेली खूप आपल्याला. घाट आहे. वायरच मिळाली नाही मला रात्री. तर मगाशी सांगितलं मी 3 वाजेपर्यंत काम करत होतो वायरिंगचं. वायर निघलेली आहे ह्या लाईटची की व्हाईटवाली की लाईटच खराब झाली, ती काल घेतलेली लाईट बघायला लागेल. बघू जास्त थकलो नसेल घरी गेल्यावर तर मी ते गाडीचं काम करत आणि बघल की बाबा वायर जर नसेल ना, वायर फक्त निघाले असेल तर बरं होईल यार, कारण कालच लाईट नवीन घेतलेली होती आणि असं काय कोणत्या कंपनीचं नाही आहे. खूप दिवस जाते हे मटेरियल टिकणार आहे. त्यांचं कसं असतं त्याला ते 4 तास नव्हतं शाम तक असं पूर्ण सेटअप आला ना, GoPro वगैरे माईक हा सेटअप आला ना अजून ब्लॉग करायला आपल्याला सोपं जातं. आता बोलतो असंच आता कॅमेरा बदलायचा गाडी मोकळा रस्ते मला
ओव्हर झालं मला कळत नाही. तो चांगला पाहिजे होता प्रॉब्लेमचा. सावधान अपघाती क्षेत्र. सुनसाम रस्ते सगळीकडे. आपल्याला काय वाटत नाही दरवेळेसचा रस्ता असल्यामुळे. पण समजा इतर वेळेस आपल्याला कुठल्या दुसऱ्या गावाला जायचं असेल किंवा आपण कुठेतरी एक्सप्लोरेशन करत असेल, सोलो राईड म्हणा, सोलो राईडवरच, तर ते जरा रिस्की काम आहे. कारण आपल्याला आजूबाजूचा एरिया तेवढा माहीत नसतो ते काय आहे. हा रस्ता आपल्या ओळखीचा असल्यामुळे आपण जातो आहे बाबा, म्हणजे रोखोकपणे, एकदम असं रोखोकपणे जातो आपण. बॅग गायब झाली. बॅग कुठे गेली असेल? मी पाठीला पण नाही रावली बॅग. जुगाड केलाय. बॅग बांधली मागे. बॅगचे दोन्ही बंद पूर्ण टाईट करून दोन्ही साईडला बांधून टाकले. मला त्याच्यावर काही भरोसा नाही आहे राहील का पडेल, पण ती बसली तर आहे आता पक्की. म्हणजे मागून हालत तर नाही आहे. आणि थोडंसं टच करून बसले मी तिला बॅग माझी. इन केस मला जर वाटलं की बाबा सटकली आहे बॅग, तर मी तिला लगेच पकडून किंवा मग पडू देईन. थांबून तिला परत उचलून पाठीला लावून गपचूप गाडी चालवून. पण आता तरी ती एकदम टाईट बसली आहे सीटवर, दोन्ही साईडला बांधल्यामुळे. आणि कडा ते आपण पास केलं आहे. आता पुढे आलं आहे. इथे रस्ता चांगला लागला म्हणून शूट सुरू करावं परत. मागचा पॅच इतका भंगार होता गड्यामधला. अक्षरशः गाडीचा टायर मागचा स्लिप होत होता. इतकं चिखल त्या खड्ड्यांमध्ये. तर तिथं फोर व्हीलर पण नीट चालत नव्हती. म्हणजे तिथं फोर व्हीलर पण नीट चालत नाही, एवढे खड्डे आहेत त्या रस्त्याला. तिथं ह्या असल्या टू व्हीलरचा टायर अक्षरशः सकत होता. मी म्हणजे इतकं हळूहळू आलो आहे मला माझं माहिती. फायनली आपण आता घरी आलो आहे. लॉक उघडतो मी. बाहेरचं लॉक उघडलं आहे. गाडी दारात लावली. अरे आत्ता बघितलं मी, हार तुटला आहे गाडीचा. आत्ता वाजलेत किती, 8:30 वाजलेत. आणि आपण आता फायनली घरी पोहोचलोय. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा, हा आपला सोयाबीन आपण इथे स्टोर करून ठेवलेला आहे टोटल. आणि जोपर्यंत रेट येत नाही तोपर्यंत त्याला असं ठेवणार आहे आपण. सो कसा वाटला तुम्हाला व्लॉग आपला फर्स्ट सोलो काय म्हणतात त्याला, फर्स्ट सोलो ट्रॅव्हल व्लॉग होता आपला. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक प्रश्न आहे तुम्हाला, कॉन्सेप्ट हा कोणत्या पार्टचं, हा कॉन्सेप्ट हे कोणत्या पार्टचं नाव आहे? आणि ते टू व्हीलरचा पार्ट आहे. आणि हा पार्ट आहे ना लवकरात म्हणजे सगळ्यात आधी फक्त आणि फक्त रॉयल एनफील्ड युजर्सलाच कळतो.
की कोणता पार्टी आणि ह्याचं नाव कॉन्सेप्ट म्हणून आहे. तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कॉन्सेप्ट म्हणजे काय आणि ते रॉयल एनफिल्डवाल्यांना एवढ्या लवकर कसं काय कळतं. सो कीप वॉचिंग आवर चॅनल अँड भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.